मालेगाव छावणी पोलीस स्टेशन यांनी आज जे बांगलादेशी रोहिंग्या यांनी खोटं बोलून खोटे दस्तावेज दाखवून बोगस पेपर हिंदुस्थानात मालेगावात त्यांचा जन्म झाला आहे असं शपथपत्र एफिडेव्हिट देऊन खोट्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला। असा 100 लोकांचे पुरावे सह यादी मी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली होती। या लोकांचा विरोधात आज मालेगाव पोलीस यांनी गुन्हा दाखल केला आहे। मालेगाव पोलीस स्टेशन यांना मी जे डॉक्युमेंट दिले होते त्याच्या आधारावर त्यांनी रेस्टिंग ऑफिस असो तहसीलदार असो त्यांच्याकडून हे व्हेरिफिकेशन करून घेतलं। तहसीलदार विशाल नागराज सोनवणे यांनी किरीट सोमय्याच्या तक्रारीच्या आधारावर किरीट सोमय्या आणि तहसीलदार दोघांनी तक्रार केली। त्याच्या आधारावर हा FIR रजिस्टर्ड झाला आहे। 3 लोक स्पेसिफिक त्यांची चौकशी पूर्ण झाल्यामुळे त्यांचं नाव या तक्रारीमध्ये गुन्हेगार म्हणून आहे। मी जे 100 आणखीन पुरावे दिले त्याचे 4-5 दिवसात तपास पूर्ण होऊन त्यांचंही नाव वाढवलं जाणार आणि पूर्ण जे 3977 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा मंजूर केलं या सगळ्यांची चौकशी होणार। मी मालेगाव पोलिसांचं कौतुक करतो, धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतो। त्यांनी फक्त SIT नेमली नाही पण त्या 3 बांगलादेशीच्या विरुद्ध आज गुन्हा दाखल केला। आज 3 वर झाला आहे। काही दिवसात 3977 वर गुन्हा दाखल होणार। त्यांनी कॉलम मला त्याच्या लिहून दिले आहेत। थोड्या वेळात FIR ची प्रत आपल्याला पाठवतो। सर किती लोकांवर गुन्हा दाखल आणि 3 लोक एकंदर 100 वर झाला। माझ्या तक्रारीच्या आधारावर चौकशी पूर्ण झाली 3ची म्हणून रेस्टिंग कंट्रोलरने ते कन्फर्म केलं की त्यांनी जे रेशन कार्ड दिले त्याचा त्यांचा काही संबंध नाही। त्यामुळे 3चा FIR मध्ये स्पेसिफिक उल्लेख आणि बाकीची चौकशी सुरू आहे। ते चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांची नावं येणार। पण हे तर 100 मी दिलेले आहे पण त्यात हे पण आहेत FIR मध्ये की जेवढ्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रींनी आदेश दिले आहेत त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे आणि त्यात ज्यांनी फ्रॉड केलं असेल त्याच्यावर कारवाई। सर तुमच्या विरोधात आज मालेगावला आंदोलन करण्यात आलं तर तुम्ही येऊ नये आणि मायनॉरिटी फोरमच्या वतीने आणि तुम्ही मालेगावची बदनामी करताय असा आरोप तुमच्यावर केला। स्वाभाविक आहे हो। त्या काँग्रेसवाल्या नेत्यांसाठी समाजवादी पार्टी MIM उद्धव ठाकरे सेना यांच्यासाठी देशाची सुरक्षा महत्वाची नाही आहे। त्यांच्यासाठी वोट बँक वोट जिहाद महत्वाचा आहे। हा वोट जिहाद भाग 2 फडणवीसांनी सांगितला। वोट जिहाद भाग 2 आहे। बांगलादेशींना भारतीयत्व देण्यासाठी जे कायद्यात थोडेसे तहसीलदारला अधिकार दिले तर महाराष्ट्रात 2,14,000 लोकांनी आता जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं किंवा करून घेतलं आहे। त्या सगळ्यांची चौकशी केली जाणार। बनावट प्रमाणपत्र घेतलं ते आहे। ह्यात आता माझ्या दृष्टीने फेज 2 संपला। माझा ऍक्शन प्लॅन 2 म्हणजे स्टेप 2 आता स्टेप 3 कारण पूर्ण महाराष्ट्रात मोडस ऑपरेंडी म्हणजे कार्यपद्धती सेम आहे। अर्जदाराची भाषा अर्जी तहसीलदारांचा आदेश महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यावर कॉन्सन्ट्रेट केलं गेलं। जे 54 मोठी गावं शहरं की ज्यात 1000 पेक्षा जास्त अर्ज आहेत त्यातला 52 मराठवाडा आणि विदर्भाची आहे। तर याच्या मागे कुठली तरी गँग आहे, सिंडिकेट आहे।
आता माझं लक्ष त्यावर जाणार. हे जे सिंडिकेटचे आका आहेत, जसं मालेगाव मध्ये हे केलंय, मी आता पुढच्या आठवड्यात अकोले आणि अमरावती इथे लक्ष देणार आहेत. तिथे पण असाच पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा आणि एकंदर 5 ठिकाणी गुन्हा दाखल झाला की याच्या मागची जी गँग आहे त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत त्याची मदत घेतली जाणार. आहे ना माझ्याकडे, मी कागद दिले, त्यांचा रोल सांगतो. तो रोल मध्ये त्यांनी अर्ज केला, खोटं एफिडेव्हिट, खोटं शपथपत्र आणि त्यांनी जे पुरावे दिले ते फर्जी आहेत, सिद्ध झालं. पण तुम्हाला एक तासाभरात मिळेल सगळं, म्हणजे आहे स्टेटमेंट पण. आणि आपण एक मागणी हो, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याने आता बघा, आता जे एक केस झालं, एक त्यांच्याकडे कुठल्याही हिंदुस्थानातला त्यांचा जन्माचा, त्यांच्या नातेवाईकांचा जन्माचा एकही पुरावा ते देऊ शकले नाही. दुसरं, ते इथले त्याने जे पुरावे दिले ते फर्जी निघाले. याचा अर्थ ते इथे नाहीये. तर पण ज्यांनी हे फर्जी डॉक्युमेंट त्यांना दिलेले आहेत, आता मी 12 एजंटची नावं दिलेली आहेत की ज्यांनी हे 5,000 4,000 लोकांना हे प्रमाणपत्र मिळवण्यात मदत केली, त्याची चौकशी होणार. आणि तर तहसीलदाराच्या संदर्भात आपण नाशिक नायब तहसीलदार आणि आणखीन 3 यांच्यावर कारवाई झाली आहे. आता हे जे पुढचं जे काम आहे ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये तर त्यांचा पण यात हात आहे, तर त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई होणार. तर आपण महापालिकेमध्ये देखील जाणार आहात, धान्य अधिकाऱ्यांकडे देखील जाणार, ते काय प्रयोजन आहे? असं आहे की धान्य अधिकाऱ्यांना मी ह्यासाठी भेटायला जाणार की मी त्यांना आणखीन 100ची यादी दिली आहे, 100 रेशन कार्ड दिले. तर त्याच्यावर हे 3चे त्यांनी मला उत्तरं दिली म्हणून आज गुन्हा दाखल झाला. तर त्याच्यावर पण त्यांनी लवकर उत्तर द्यावं, त्याच्यामुळे पोलिसांचे कामाची गती वाढणार. महापालिकेत यासाठी की महापालिका आयुक्त पण या गुन्ह्यात जबाबदार आहेत. कारण की एवढ्या मोठ्या संख्येत जर त्यांच्याकडे आदेश येतात तर त्यांनी निश्चितपणे त्याचा विचार करायला हवा. ओके.